भ्रामयन् सर्वभूतानि यंत्रारूढानि मायया। श्रीमद्भगवद्गीता मोक्ष संन्यास योग नामक अष्टादशाध्याय श्लोक क्रमांक 61 आणि ओळी क्रमांक 1299 इथपासून आजच्या ह्या क्रमिक चिंतनाला आरंभ करत आहोत. ईश्वरः सर्वभूतानां हृद्देशेऽर्जुन तिष्ठति. हे अर्जुन, ईश्वरः सर्वभूतानां हृद्देशे यंत्रारूढानि सर्वभूतानि मायया भ्रामयन् तिष्ठति. हे अर्जुन, रुजत्वात् अर्जुना, ईश्वरः ईश्वर परमात्मा, ईशनशीलाः नारायणाः सर्वांचं ईशन करणारा, सर्वांचं नियंत्रण करणारा, सर्वांना आपल्या ताब्यात ठेवणारा असा जो परमात्मा सर्वभूतानां हृद्देशे, सर्वभूता सर्व प्राणीनां हृद्देशे, यच्च यावत प्राणीमात्रांच्या हृदयरूपी देशामध्ये, अंतःकरणामध्ये. हे अर्जुन, शुक्लांतरात्म स्वभाव, इथे अर्जुनाच्या स्वभावाचं वर्णन केलं आहे. अर्जुनाला अर्जुन का म्हटलं आहे? शुक्लांतरात्म स्वभाव, अंतरात्मा स्वभाव. अर्जुनाचं अंतःकरण कसं होतं तर शुक्ल म्हणजे काय? शुद्धांतकरणम, अतिशय शुद्ध अंतःकरणाचा अर्जुन असल्यामुळे त्याला शुक्लांतरात्मा स्वभाव विशुद्ध अंतःकरण. अहश्च कृष्णार्जुनम, अहश्च कृष्णम अर्जुनम, अशा भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन हे दोन्ही एकच आहे इथे दर्शनात, असं विचारांती लक्षात आल्यामुळे तिष्ठती, स्थितीं लभते. कथम तिष्ठती? तो परमात्मा काय करतो? भ्रामयन सर्वभूतानि, भ्रामयन भ्रमणं कारयन सर्वभूतानि यंत्रारूढानि, यंत्राणि आरूढानि तिष्ठति, तिष्ठतानि एव इति एव शब्दः अत्र द्रष्टव्यः. भगवंत सांगतात, हे बाबा अर्जुना, ईश्वराः परमात्मा जो आहे सर्व प्राणी मात्रांच्या हृदय देशामध्ये आहे. ज्याप्रमाणे यंत्रारूढानि सर्वभूतानि, एखाद्या यंत्रावरती एखादा सजीव मनुष्य आरूढ झालेला असतो, तसं गाडीवरती फोर व्हीलरवरती ड्रायव्हर आरूढ झाला होऊन त्या गाडीचं संचलन करत असतो. मोटरसायकलवरती चालक बसून गाडीचं नियंत्रण करत असतो. त्याप्रमाणे सगळे प्राणी मात्र हे यंत्राप्रमाणे असून परमात्मा भ्रामयन
सगळ्या प्राणीमात्रांच्या वरती यंत्राप्रमाणे आरूढ होऊन सर्व भूतांचं मायेया म्हणजे मायेच्या द्वारे भ्रमण करत आहे. इथे या श्लोकामध्ये ईश्वराचं स्वरूप सांगितलं आहे. ईश्वराचं स्वरूप प्रतिपादन करत असताना तो ईश्वर कसा आहे, प्रस्तुत प्रकरणात ईश्वराचा विषय कसा आला आहे, याचा आपण थोडासा गोषवारा पाहूया. या श्लोकाची आणि विषयाची पार्श्वभूमी समजून घेऊन या विषयाचं चिंतन. भगवंताने अर्जुनाला सांगितलं की बाबा अर्जुना, तू तुझ्या स्वभावाच्या द्वारे बांधला गेला आहेस. निबद्धास्वेन कर्मणा स्वभावजेन स्वेन कर्मणा निबद्धा. क्षत्रिय वंशात जन्माला आल्यामुळे क्षत्रिय गुणवत्तेने गुणांच्या द्वारे पूर्वजन्मातील कर्माच्या द्वारे स्वतः त्या कर्माने बांधला गेला. आणि मी युद्ध करणार नाही असं मोहामुळे जरी म्हणत असला तरी प्रकृतीच्या वशीभूत असल्यामुळे तू युद्ध करणार. कारण क्षात्र संस्कार सिद्ध असणारा हा तुझा स्वभाव आहे. त्यामुळे मी उठणार नाही असं तू कसं म्हणतो. शौर्यम तेजो धृतिराक्षम इत्यादी गुण तुझ्यामध्ये आहे. आणि म्हणून रथामध्ये एखाद्याचे हात पाय बांधल्यानंतर तो जर म्हणत असेल की मी कुठे जाणार नाही, पण तो ज्या रथामध्ये आहे तो रथ मात्र वेगवान आहेत ना, त्यामुळे तो रथ जिकडे जाईल तिकडे त्याला जावं लागणार आहे, कारण तो त्या रथाच्या अधीन आहे. तरी बांधोनी हातपाय जो रथी घातला होय, तो न चले तरी जाय दिगंता जीवी. तसं आपल्या प्रकृतीकडनं बांधला गेला आहे, स्वभावाने बांधला गेला आहे. मी काहीच करणार नाही असं जरी म्हटलं आणि शांत राहिलास, मी काही न करी म्हणून ठासी, मी काहीच करणार नाही म्हणून तू स्थिर राहशील, स्तब्ध राहशील, भगवंत खात्रीने सांगतात अर्जुना, भरवशेनी तूची करसी. निश्चितपणे भरवशानं सांगतो की तू युद्ध करणार आहेस. विराट नगरीमध्ये उत्तराच्या गायींचं हरण होत असताना पळून जाणाऱ्या त्या उत्तराला तू सारथी बनवलं आणि त्या 11 अक्षौणी योद्ध्यांना तू पराजित केलं. तसा इथे सुद्धा हे कोदंडपाणी तो स्वभाव तुझा या ठिकाणी सुद्धा झुंजवील. अरे, रोग कधी रोग्याला आवडतो का? दरिद्री माणसाला दारिद्र्य कधी आवडतं? पण रोग्याला रोग भोगल्याशिवाय संपत नाही. आणि दरिद्री माणसाचं दारिद्र्य ही भोगल्याशिवाय संपत नाही. कारण जे दैवामध्ये असतं ते भोगावंच लागतं. ना भुक्तम क्षेते कर्म शत जन्म शत कोटी रपी, ना भुक्तम क्षेते कर्म जन्म शत कोटी जरी झाले तरी ते कर्म त्याला भोगावंच लागतं. जन्म कोटी शतैरपीही असं म्हटलेलं आहे. आणि म्हणून तुझं जीवन हे प्रकृतीच्या अधीन आहे, अदृष्टाच्या अधीन आहे. म्हणून अदृष्ट हे ईश्वराच्या अधीन आहे आणि ईश्वर हा तुझ्या हृदयामध्ये. असं म्हणून प्रकृती, स्वभाव प्रकृती
आणि त्या प्रकृतीच्या वरती नियंत्रण असणारा ईश्वर तो त्या कर्माप्रमाणे त्या जीवाला त्या कर्मामध्ये प्रवृत्त करत असतो. आणि असा असणारा ईश्वर तर तुझ्या हृदयामध्येच आहे. त्यामुळे तुझं मागचं कर्म, त्रिगुणात्मक प्रकृती, पूर्वीचे संस्कार, पूर्वजन्म, क्षत्रिय वंशातील तुझे आईवडील, त्यांचे गुणधर्म हे सगळे सगळे तुझ्यामध्ये आले असल्यामुळे तू क्षत्रिय गुणाने परिपूर्ण असल्यामुळे तू युद्ध करणारच आहे. आणि तुझं हे प्राकर्म ईश्वराच्या स्वाधीन आहे. असं म्हणून ईश्वराच्या संबंधीचा विचार ज्ञानेश्वर महाराजांनी अर्थात भगवंताने प्रगट केला. आणि यावरती ज्ञानेश्वर महाराजांचं भाष्य हे अप्रतिम स्वरूपाचं आहे. म्हणून जी गोष्ट घडायची असते ती गोष्ट घडतेच. जशी घडायची, जेव्हा घडायची, ज्या पद्धतीने घडायची ती घडत असते. आणि प्रकृती ही मागच्या कर्माप्रमाणे त्या जीवाला त्या कर्मात प्रवृत्त करत असते. प्रकृती संस्कार हे जड आहेत, पण ईश्वर मात्र त्या कर्माचं साक्षीत्व रूपाने त्या त्या जीवाला कर्म फळ देत असतो. म्हणून या सगळ्यांचं नियंत्रण त्या ईश्वराच्या हातात जरी असलं तरी तो ईश्वर मात्र प्रत्येक जीवाच्या कर्मानुसार त्याला फळ देतो. अहो म्हणे कोणी पाहिला ईश्वर, कुठे आहे ईश्वर, तो काय कधी कोणाला भेटला आहे का? अशा स्वरूपाचा विचार जर कोणाच्या अंतःकरणामध्ये आला तर याचं उत्तर ज्ञानेश्वर महाराज देतात. बघा, सर्व भूतांच्या अंतरी हृदय महा अंबरी चिद वृत्तींच्या सहस्त्रकरी उदयला असे जो अवस्थात्रय तिन्ही लोक प्रकाशोनी अशेख अन्यथा पंथीक चेवविले वेद्योदकांच्या सरोवरी फाकता विषय कल्हारी इंद्रिय षटपदाचारी जीव भवराते. ह्या 3 ओव्यांचं युग्म आहे. यांचा आपण आता विचार करणार आहोत. तो ईश्वर सर्व भूतांच्या हृदयामध्ये आहे. ईश्वर सर्वभूतानां हृद्देशेर्जुन तिष्ठती असं माऊलींचं भगवंताचं म्हणणं आहे. यावरती माऊली म्हणतात तो परमात्मा सर्वांच्या अंतःकरणामध्ये कसा आहे तर पहा, सर्व भूतांच्या अंतरी या विश्वामध्ये पृथ्वी तलावरती संपूर्ण या 14ही भुवनांच्या मध्ये आपण जर विचार केला मंगीपासून तर ब्रह्मदेवाच्या पर्यंत या सगळ्यांच्यासाठी आपण एक शब्द वापरूया, सर्व भूत. हे सगळे काय आहेत? भूत आहे. भवन्ति ती भूतानि, हे सगळे निर्माण झाले. आणि या सगळ्या प्राणीमात्रांच्या अंतरामध्ये म्हणताना हृदयामध्ये अंतःकरणा तो परमात्मा यावत प्राणीमात्रांच्या अंतःकरणामध्ये आहे. म्हटले सर्वांच्या अंतःकरणामध्ये आहे, पण आम्हाला तर त्याची कल्पना नाही. माऊली सांगतात तो परमात्मा कसा आहे पहा. म्हणून सर्व भूतांच्या अंतरी शब्दाचा विस्तार केला आहे हृदय. आणि हे साधं हृदय नाही म्हटलं, हृदय महा. आणि अंबर शब्दाचा अर्थ आहे आकाश. आणि अंबरी आकाशामध्ये. कोणत्या आकाशामध्ये? साध्या आकाशात नाही, महाअंबरी, मोठ्या आकाशात.
पण ते मोठं आकाश म्हणजे कोणतं मोठं आकाश? बाहेरचं तर आपलं आकाश दिसतच आहे, पण माऊली सांगतात हे आकाश म्हणजे बाहेरचं आकाश नाही, तर हे आकाश आंतरी, अंतःकरणातलं म्हणजे हृदय, हेच एक मोठं अंबर म्हणजे आकाश आहे. आणि ह्या हृदयरूपी महाआकाशाच्या, सर्व प्राणीमात्रांच्या हृदयरूपी महाआकाशाच्या मध्ये एवढं झालं. सर्व भूतांच्या अंतरी हृदय महाअंबरी. दृष्टांत कसा आहे? पहिल्यांदा दृष्टांत. सूर्याचा उदय किंवा सूर्याचा अस्त आपण आकाशामध्ये पाहतो. पूर्व दिशेला सूर्याचा उदय होतो आणि पश्चिम दिशेला सूर्याचा अस्त होतो. सूर्योदय आणि सूर्यास्त. आणि त्याच्या प्रकाशाने सगळ्या वस्तूंचं प्रकाशन होतं, म्हणजे सगळ्या वस्तू त्याच्या प्रकाशाने दिसतात. एवढं मात्र खरं आहे, सूर्याच्या प्रकाशाने सगळ्या वस्तू दिसतात. परंतु सूर्याच्या प्रकाशाने सर्व वस्तू दिसण्यासाठी पहिल्यांदा आपल्याला डोळे असावे लागतात. डोळे असून उपयोगाचे नाही, त्या डोळ्यांना दृष्टी असावी लागते. आणि दृष्टीच्या पाठीमागे दृष्टी प्रदाता असावा लागतो. मग पहिल्यांदा आपल्या अंतःकरणात प्रकाश असेल तर आपल्याला बाह्य प्रकाशाचं ज्ञान. मग माऊली म्हणतात, जसं ह्या बाहेरच्या आकाशामध्ये सूर्योदय आणि सूर्यास्त होतो, तसं वैयक्तिक जीवनामध्ये आपलं हृदय सुद्धा आकाशाप्रमाणे आहे. कोणतं आकाश आहे? अंतरी हृदय. अंतःकरण म्हणजे हृदयामध्ये. आणि ते कसं आहे? महांबरी, हृदयरूपी महाआकाशामध्ये. आता इथे कोणता सूर्य उगवला आहे? सांगतात, चिद्वृत्तींचा. चित चैतन्य, त्यालाच वित, संवित, चैतन्य, प्रकाश. आणि हा चिद वृत्ती रूपी सहस्र किरणांच्या द्वारे उदयाला आलेला चैतन्य किंवा आत्मा, हाच काय आहे? सूर्य आहे. उदयाला असे जो जो सूर्य उदयाला असे, सूर्य उगवला आहे. पण जो सूर्य उगवला आहे त्याचे किती किरण आहे म्हटले? सहस्त्र करी. सहस्त्र किरणांच्या द्वारे तो सूर्य उगवला आहे. पण हा सूर्य कोणता आहे? भौतिक सूर्य नाही म्हटले. चिद्वृत्तींच्या सहस्त्र करी, अंतःकरणामध्ये असणारं जे चित चैतन्य, ते चैतन्य, त्या चैतन्याच्या सहस्र किरणांच्या द्वारे तो चित चैतन्य सूर्य सर्वांच्या हृदयामध्ये तो उदयला प्रकाशित झालेला आहे. त्याचा सूर्योदय झालेला आहे. सर्व भूतांच्या अंतरी हृदय महांबरी चिदवृत्तींचा सहस्र करी उदयला असे. दृष्टांत देतो म्हणजे कळेल. बाहेरचं जेवढं आकाश आहे त्या आकाशाला म्हणायचं महाआकाश. आणि एका घटामध्ये जेवढं आकाश आहे आतमध्ये, त्याला म्हणायचं घटाकाश. आणि बाहेर जेवढं आकाश आहे त्याला म्हणायचं महाआकाश. आता आकाश हे एकच आहे, पण घट उपाधीला धरून जेवढं व्यापलं त्याला म्हणायचं घटाकाश. आणि संपूर्ण सृष्टीला व्यापलं आहे ते महाआकाश. पण आता घट आकाश आणि महाआकाश हे दोन आहे का? नाही. आकाश हे एकच आहे, पण घटाची उपाधी लागल्यामुळे याला घटाकाश म्हणायचं.
आणि बाहेरची मोठी उपाधी असल्यामुळे तिला महाआकाश म्हणायचं. परंतु आकाश दोन नाहीच. आकाश हे आकाशच आहे. फक्त घटाच्या संबंधानं घटाकाश आणि सृष्टीच्या संबंधाने महाआकाश. पण घट आकाश म्हणतानाही ते महाआकाशच आहे आणि महाआकाश म्हणताना महाआकाशला घटाची उपाधी द्यायला लागल्यामुळे घटाकाश. पण दोन्ही दोन नाही. तसा सगळ्यांच्या अंतःकरणामध्ये चित्त वृत्तींच्या द्वारे स्फुरित झालेलं चैतन्य म्हणजे हा जीवात्मा आहे. आणि संपूर्ण सृष्टीला व्यापून असणारं जे चैतन्य तो परमात्मा, त्याला परब्रह्म असं. जसं घट आकाश आणि महाआकाश एक आहे, तसं देहाची उपाधीला व्यापून असणारं चैतन्य हा जो जीवात्मा आहे आणि संपूर्ण सृष्टीला व्यापून जो परमात्मा, अर्थात ते तत्व जे आहेत ते तत्व हे एकच आहे. तत् हे सर्वनाम आहे आणि त्वम हे सर्वनामच आहे. दोन्हीही सर्वनामच आहे, दोन्ही एकच आहे. तसं आतमध्ये असणारही चैतन्यच आहे, बाहेर असणारही चैतन्य आहे. म्हणून सुरुवातीला म्हणालो होतो, आतमध्ये ह्या चिद्वृत्ती असल्यामुळे त्या चित चैतन्याच्या प्रकाशाने डोळे प्रकाशित होतात आणि त्याच्या प्रकाशाने सगळं बाहेरचा प्रकाश हा दिसतो. म्हणून पहिल्यांदा आतला प्रकाश आणि तो असेल तर मग बाहेरच्या प्रकाशाचा. आतला प्रकाश एकदा विझला, बाहेरचा प्रकाश असूनही काही दिसत नाही. मृत व्यक्तीला काय आहे, बाहेरचा प्रकाश सगळीकडे आहे, पण आतला प्रकाश, तो अंतरीचा दिवा मावळला ना, मावळू देऊ नये असं गीतामध्ये म्हटलं आहे. पण हा सर्व भूतांच्या अंतःकरणाच्या मध्ये हृदयरूपी महाआकाशामध्ये चिद्वृत्तींच्या सहस्र किरणांच्या द्वारे जो उदय पावलेला आहे. कसं काय ओळखायचं उदय पावलाय? सर्वांच्या हृदयामध्ये आहेत पण कळत नाही. हो, सर्वांना एक गोष्ट आहे की प्रत्येकाला वाटतं की मी आहे, मी आहे. मी 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 रूपानं जे स्फुरण होतं ते कोणाचं होतं स्फुरण? कोण सत्ता स्फूर्ती कोणाची आहे ती सत्ता स्फूर्ती? म्हणून मांजरीला जरी म्याव असं म्हटलं की ते आपल्याकडे पाहते, तिला माहिती की मी मांजर आहे, म्हणजे मी रूपानं तिथेही असते. कुत्र्याला यू म्हटलं की तोही पळत येतो, कारण त्याच्यामध्ये असणारा अहम मी, तो मी देहाने युक्त आहे असा अभिमान झाला की तो जीवात, आणि देहाचं तादात्म्य समाप्त झालं की तो परमात्मा. म्हणून सर्व भूतांच्या हृदयरूपी महाकाशामध्ये मी 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 रूपानं जे स्फुरण होतं ते स्फुरण सगळ्या प्राणी मात्रांचं. गाय, बैल, शेळी, मेंढी, मनुष्य प्राणी, देवदेवता आदी सर्वांच्या हृदयामध्ये मी रूपाने, अर्थात ते मीच स्फुरण आहे, तो प्रकाश आहे, तो चैतन्य आहे. चिदवृत्तींचा सहस्त्र करी, चिदवृत्तींच्या सहस्त्र किरणांच्या द्वारे सर्व प्राणीमात्रांच्या अंतःकरणामध्ये हृदयरूपी महाअंबरामध्ये त्या चैतन्याचा उदय झाला. आणि सूर्य हा तरी उगवतो, मावळतो, अंतःकरणातला सूर्य हा उदय आणि अस्त शिवाय असणारा, हा कायमस्वरूपी असणारा हा सूर्य आहे. हा अंतरीचा ज्ञानदीप आहे, म्हणून तो कधी न भिजणारा आहे. त्याचा प्रकाश आपण जागृतीमध्ये असलो
तरी त्याच्याच प्रकाशाने सगळ्या वस्तूंचा ज्ञान होतो. सगळ्या वस्तूंचं ज्ञान चैतन्याच्या ज्ञानामुळे. सगळ्या वस्तूंचं प्रकाशन आत्मप्रकाशाने नसतं. सर्व वस्तूंचं ज्ञान आत्मज्ञानामुळे होतं. आणि सर्व वस्तूत आनंद हा आत्मानंदामुळे येतो. आत्म्याचाच आनंद वस्तूच्या रूपाने प्रतीतीला येतो. आत्म्याचंच अस्तित्व आहे रूपानं देहाच्या मधून प्रतीतीला येतो. ज्ञान मला कळालं हे ज्ञान त्या चैतन्याचंच ज्ञान आहे. म्हणून तो परमात्मा जागृतीचंही प्रकाशन करतो. मला स्वप्न पडलं, मी स्वप्न खूप खूप काही काही पाहिलं. अर्थात सगळ्या स्वप्नसृष्टीचे प्रकाशन करतो. शांत निवांत झोपलो होतो, काही समजलं नाही. हे जाग झाल्यावरती तो म्हणतो असतो, मला काही समजलं नाही. हे तर समजलं ना, हा आनंद कोणाचा आहे? हीच गोष्ट आपले सांगतात. सर्वांच्या हृदयामध्ये असणार ते चैतन्य ज्ञान सत्ता, सद्रूपाने चिद्रूपाने आनंद रूपाने असणारे ती चिद्वृत्तींच्या सहस्र किरणाने तो सगळ्यांच्या अंतःकरणामध्ये जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती तिन्ही काळात तो उदित आहे. हीच गोष्ट सांगतात. अवस्थात्रय तिन्ही लोक प्रकाशुनी असे अशेख, अन्यथा दृष्टी पांथिक चेवविले. चेवविले शब्दाचा अर्थ आहे जागे केले, जागृत केले. कोणाला जागृत केलं म्हटले? पांथिक चेवविले. पंथाने जाणारे ते पांथिक, वाटेने जाणारे ते वाटसरू, प्रवास करणारे हे प्रवासी. प्रवासी म्हणा, वाटसरू म्हणा, पांथिक म्हणा. अर्थात ह्या पांथिकांना सुद्धा जागे केलं आहे. कोणी केलं आहे? त्या चैतन्याच्या प्रकाशात. अवस्थात्रय, जागृत अवस्था, स्वप्न अवस्था आणि सुषुप्ती अवस्था. या अवस्थात्रय रूपी ही तिन्ही लोक आहे. जागृतीतली सृष्टी ही स्थूल सृष्टी आहे. त्याचंही प्रकाशन आतल्या चिद्वृत्तींच्या सहस्र किरणांच्या द्वारे तो प्रकाश कानाच्या द्वारे, डोळ्यांच्या द्वारे, नाकाच्या द्वारे, जिव्हेच्या द्वारे, त्वचेच्या द्वारे बाहेर पडतो. म्हणून डोळ्यांना बाहेरचा प्रकाश दिसतो, म्हणून कानांना शब्द ऐकायला येतात, नाकाला गंध येतो, जिभेला चव येते, वाणीमध्ये शब्द यंत्रणा आहे, पायात गती येते, हातात घेण्या देण्याच्या व्यवहार होतो. सगळ्या इंद्रियांना बाह्य संवेदना जाणवतात. त्या इंद्रियांना शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध या जागृत अवस्थेतील सगळे इंद्रिय आणि पदार्थांचं ज्ञान त्या चिद्वृत्तीच्या द्वारेच. स्वप्नामध्ये जागृतीतले कोणताच पदार्थ नसतो, मनोकल्पित सृष्टी निर्माण झालेली असते. पण तिथे मनुष्य म्हणतो की स्वप्न पाहिलं, तिथे प्रकाशन झालं. अर्थात स्वप्नाचंही प्रकाशन केलं, सुषुप्तीचंही प्रकाशन केलं. म्हणून जागृती, स्वप्न, सुषुप्ती ह्या तिन्ही लोकांचा संपूर्ण प्रकाशन केलाय तिन्ही अवस्थेंचं. म्हणून आशेख अवस्थात्रय तिन्ही लोक आशेक प्रकाशोनी, किंवा आशेक अवस्थात्रय तिन्ही लोक प्रकाशन. संपूर्ण जागृती, स्वप्न, सुषुप्ती या तिन्ही अवस्थेंचं प्रकाशन करणारा कोण? हु इज द एक्सपिरियन्सर इन वेकिंग स्टेट, इन ड्रीम स्टेट and deep sleep state? Who knows
that I am knowing in waking state. Who is the knower in the dream, and who is the knower in deep sleep state? The consciousness is the knower or illuminator, three states of experiences. या तिन्ही अवस्थांचं प्रकाशन करणारं ते चैतन्य. म्हणून तिन्ही अवस्थात्रय तिन्ही लोक अशेख प्रकाश किंवा अशेक अवस्थात्रय तिन्ही लोक प्रकाश. आणि अशेक शब्दाचा अर्थही संपूर्ण. अवस्था म्हणजे जागृत, स्वप्न, सुषुप्ती. त्रय म्हणजे तीन. अर्थात जागृती, स्वप्न, सुषुप्ती ह्या तीन ज्या अवस्था आहेत त्या तेच तिन्ही लोक समजा. किंवा स्वतंत्र तिन्ही लोक शब्दाचा अर्थ केला तर पृथ्वी, पाताळ आणि स्वर्ग असे तीन लोक, त्या तिन्ही लोकांची उत्पत्ती करणारं ते तत्व किंवा तिन्ही अवस्थांचं प्रकाशन करणारं ते परमात्मा तत्व. किंवा तिन्ही अवस्था हेच तिन्ही लोक, या तिन्ही लोकांचं प्रकाशन करणारं, संपूर्ण तिन्ही लोकांचं प्रकाशन करणारं ते चैतन्य आहे. आणि अन्यथा दृष्टी पांथिक चेवविले. चेवविले जागविले, पांथिक पांथस्थ वाटस्वरूप. कसे आहेत ते? अन्यथा दृष्टी. दृष्टी दोन प्रकारची. एक आहे यथार्थ दृष्टी, दुसरी आहे अन्यथा दृष्टी. रज्जूला रज्जू रूपाने जाणणं ही यथार्थ दृष्टी. आणि रज्जू पडला आहे, परंतु अज्ञानामुळे ती न कळाल्यामुळे त्या न कळणाऱ्या रज्जूवर सर्पाचा भास झाला आणि हा सर्प आहे अशी जर प्रतीतीला येऊ लागली, कोणी म्हटलं खरोखरच हा सर्प आहे, तर समजायचं ही अन्यथा दृष्टी. म्हणजे अन्यथा दुसरी प्रकारची दृष्टी. एकदा की चैतन्याची दृष्टी झाली किंवा सगळं चैतन्याचं. परंतु एकदा ही अन्यथा दृष्टी म्हणजे विपरीत दृष्टी, इरॉनियस नॉलेज, विपरीत भाव. म्हणजे देह हा आत्म्याहून भिन्न असताना देहालाच आत्मा समजतो. मी आणि देह याचा काही संबंध नसताना देहालाच मी समजायला लागतो आणि देहाच्या संबंधानं माझे आहेत असं समजायला. सुख हे आत्म्याचं स्वरूप असताना व्यक्तीच्या आणि वस्तूंच्या माध्यमातून सुखाचा शोध घेणं, विषयात सुख आहे अशी समजूत म्हणजे ही अन्यथा दृष्टी. परमात्मा सत्य आहे, जगत मिथ्या आहे, पण परमात्म्याची अनुभूती नाही तर जगत सत्य आहे असं वाटलं ही अन्यथा दृष्टी. संपूर्ण सृष्टीला कारण ही चैतन्य आहे, पण न कळल्यामुळे सृष्टीला कारण जड आहे अशी जी काही दृष्टी आहे. सगळे जीव वास्तवता पाहिले तर एकच आहेत, सगळ्या जीवाच्या मध्ये लिंग भेदाचा स्वरूप पाहून फरक करणं ही अन्यथा दृष्टी. म्हणून विपरीत ज्ञानाला प्राप्त झालेली दृष्टी म्हणजे अन्यथा दृष्टी. अर्थात अन्य संसारी जीव, अन्यथा दृष्टी प्राप्त झालेल्या ह्या जीवांनाही जागवण्याचं काम या आत्मसूर्यानेच केलं. म्हणून प्रत्येक अवस्था आणि प्रत्येक अनुभूती जीवाला त्याचं वास्तविक स्वरूपाचं दर्शन घडवण्यासाठीच दिलेली. प्रत्येक अवस्था, प्रत्येक अनुभव, व्हॉट एव्हर इट मे बी, कोणताही अनुभव येऊ द्या, कोणतीही अवस्था येऊ द्या, जीवाला अंतिम त्याच्या स्वरूपाकडे घेऊन जाण्यासाठीच सगळं असतात. म्हणून ते चैतन्य सर्वांच्या हृदय देशामध्ये चिदवृत्तींच्या सहस्र किरणाने तो उदयला आहेत आणि ते चैतन्य रूपी सूर्य जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती ह्या तिन्ही अवस्थांचं प्रकाशन करणार आहे.
आणि ते चैतन्यच अन्यथा दृष्टी प्राप्त झालेल्यांचंही त्यांनाही जागृती देणारं ते चैतन्यच. आणि अर्थात सूर्याचं रूप केलेलं आहे अंतःकरणामध्ये. आणि आणखी तेच रूपक आहे, वेद्योदकांच्या सरोवरी हाकता विषय कल्लारी, इंद्रिय षटपथाचारी जीवभराते. पहिल्यांदा आपण दृष्टांत समजून, पाण्याचं मोठं सरोवर असेल, त्या सरोवरामध्ये कमळ असावी, ती कमळ विकासलेली असावी आणि त्यातला सुगंध मकरंद आस्वादन करण्याकरता त्या ठिकाणी लांबून भ्रमर येतात आणि भ्रमर त्यातला मकरंदाचं सेवन. हा दृष्टांत माहिती. हा दृष्टांत समोर ठेवून या दृष्टांतालाच लगत दुसरा दृष्टांत तयार केला मग. आणि ते म्हणजे हे संपूर्ण सृष्टीतले पदार्थ ज्याला कळतात तो ज्ञाता, आणि ज्याच्या प्रकाशाने जे पदार्थ कळतात त्या सगळ्या वस्तूंना म्हणायचं ज्ञेय. म्हणजे जाणल्या जाणाऱ्या सगळ्या वस्तूंना ज्ञेय म्हणायचं. अर्थात ह्या ज्ञेय रूपी वस्तू ज्या आहेत त्यांना उपमा दिली आहे उदकाची. उदक म्हणजे पाणी. वेद्योदक, जाणल्या जाणाऱ्या वस्तू ह्याच जणू काही पाण्याचं मोठं काय आहे, सरोवर आहे. वेद्योदकाच्या सरोवरी ज्यांचं ज्यांचं ज्ञान होतं त्या सगळ्या वस्तू काय आहे म्हटले, त्या वस्तूंचाच ते वस्तू वेद्य हाच एक उदक आहे. त्यामध्ये शब्द स्पर्श रूप रसगंध हे जे विषय आहे, या वेद्य असणाऱ्या ह्या सगळ्या सृष्टीच्या उदकामध्ये. आणि हे कोण आहे, सरोवरी आहे. म्हणजे ह्या जगाला सरोवर. या वेद्य उदकाच्या सरोवरी ज्ञेय रूप असणाऱ्या वस्तूंच्या उदक रूपी ह्या सरोवरामध्ये काय झालं आहे, विषय कल्लारी फाकता. विषय शब्द स्पर्श रूप रसगंध हे विषय, हेच काय आहे म्हटले, कल्लारी. कल्लारी शब्दाचा अर्थ आहे कमळे. ती कमळे कशी आहेत, विषय कल्लारी फाकता, विकसित झालेली आहे. म्हणजे वेद्यरूपी उदकाच्या सरोवरामध्ये शब्द स्पर्श रूप रसगंध हेच जणू काही पंच विषयरूपी कमळ आहे. आणि ह्या पंच विषयरूपी कमळाच्या मध्ये आता काय झालं आहे, विकास झाला आहे. फाकले आहेत, विकास झाला, संकोच नाही, आता विकास झाला आहे. वेद्य उदक रूपी या सरोवरामध्ये पंचविषय रूपी कमळे ही विकासलेली. मग त्यातला भ्रमर सुगंध घेण्याकरता कोण येत आहे, तर आहे भ्रमराला एक नाव आहे षटपद. षटपद म्हणजे 6 पाय आहे असा जीवरूपी भ्रमर आहे. म्हणून श्रोत्रत्व चक्षु जिव्हा रसना आणि घ्राण हे पंचविषय. श्रोत्र त्वक त्वचा, चक्षु डोळा, जिव्हा घ्राण नाक आणि 6वं मन, हेच काय आहे षटपद. पण हे काय आहे, इंद्रिय षटपद. इंद्रिय रूपी षटपद आहे.
या इंद्रिय रूपी षटपद म्हणजे भ्रमर. इंद्रिय षटपद हे भ्रमर, आणि हे काय करतात, या भ्रमराला नाव काय, जीव. या जीवरूपी भ्रमराला शब्द स्पर्श रूप रसरूपी हे कमळ, विकसित झालेली कमळ आहे, आणि त्यातला आनंद शब्द स्पर्श रूप रसगंध यातला आनंद घेण्याकरता ही इंद्रिय रूपी षटपद तिकडे जाऊन तो आनंद घेतात. म्हणजे आनंद घेणारा जीव भवर राहते. जीवरूपी हाच भ्रमर आहे, आणि जीवरूपी भ्रमर पंच विषयरूपी कमळाच्या मधला इंद्रिय रूपी हे भ्रमर तिथे जाऊन त्याचा आनंद घेतात. आणि या आनंद घेण्यासाठी सुखदुःख भोगण्यासाठी जो प्रवृत्त करतो तो कोण आहे, ईश्वर. ईश्वराच्या सत्तेनेच इंद्रिय आपापल्या विषयांकडे जाऊन त्या वेद्यरूपी उदकाच्या सरोवरामध्ये जाऊन, वेद्य म्हणजे कळत शब्द आहे, स्पर्श आहे, रूप आहे, जाऊन जीवरूपी भ्रमर त्यातला आनंद घेतो. पण इंद्रिय विषयांच्या पर्यंत जाताना मागे चैतन्य असावं लागतं ना. म्हणूनच त्या चेतन शक्तीच्या द्वारेच जीवरूपी भ्रमराला पंचविषय रूपी भ्रमरातला जीव पंचविषय रूपी कमळातला आनंद घेण्यासाठी प्रवृत्त करून देणारा कोण असेल, तर हा चैतन्य ईश्वर रूपी सूर्यच आहे. कारण काय होतं म्हटले, सूर्योदय झाला की कमळ विकसित, त्यातला मकरंद वारेदारे सगळीकडे पसरतो. लांब असलेले भ्रमर येतात आणि त्यातला मकरंद घेऊन जात असतात. असं पंचविषय हेच काय आहे, कमळाचे फुल. ज्ञान इंद्रिय आणि मन हेच काय आहे, भ्रमर आहे. आणि या भ्रमर कोण आहे, जीवरूपी भ्रमर आहे. विषयरूपी कमळातला आनंद घेण्याकरता तो वेद्यरूपी उदकाच्या सरोवरामध्ये सगळा गेला. आणि ह्या सगळ्या गोष्टीला प्रवृत्त करणारा कोण असेल, तर तो ईश्वर आहे. आणि तो ईश्वर सगळ्यांच्या हृदयरूपी महाआकाशामध्ये आहे. मी रूप, हे मोठं रूपक केलं माऊली म्हणजे असो 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 रूपक. हे तो ईश्वर सकल भूतांचा अहंकार पांघरुणी निरंतर उल्लासत असे. एका विषयातून दुसऱ्या विषयाचा जन्म कसा होतो, हे रूपक असो म्हटलं तर हे दोन ओव्यामधलं. हे तो ईश्वर, हा जो ईश्वर आहे, तो ईश्वर काय करतो, समष्टी विश्वाचा अहंकार धारण करतो. समष्टी विश्वाचा अहंकार, सकल भूतांचा अहंकारू, समष्टी जीवांचा समष्टी अहंकार तो पांघरून काय करत आहे, निरंतर उल्लासत असे. सतत नेहमी तो ईश्वर काय करतो, अहंकाराच्या रूपाने तो उल्लासित होतो, विकसित होत राहतो. म्हणून संपूर्ण सृष्टीच्या मध्ये प्रत्येक जीवाने देह पाहिला की माझं 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 असतो. म्हणून सकल भूतांचा अहंकार पांघरुणी, समष्टी प्राणीमात्रांचा अहंकार तो परमात्मा पांघरतो. सगळ्या जीवांना देहाच्या संबंधानं अहम आणि मम ही भावना उत्पन्न करवितो. आणखी खूप सुंदर विवेचन या सगळ्या ओव्यांच्या मध्ये आहे. क्रमाक्रमाने पुढच्या ओव्यांचं काही युग्म आहे, एक ओवी वाचून जमणार नाही. म्हणून आज आपण तूर्त ह्या विषयाची सुरुवात करूया. जी केली आहे 1 2
3-4 ओव्यामध्ये आजचा हा विषय पाहिला आहे. आणि उद्या या उर्वरित सगळ्या विषयांचा परामर्श घेऊन या ओव्यांच्या माध्यमातून चिंतन करूया. तूर्तथाम. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. शांती शांती शांती.